श्री स्वामी समर्थ. तुळस बहरत नाही, तुळस पिवळी पडते. तुळशीसाठी 5 सोपे गुपित उपाय. तुळशी वृंदावन कसं फुलवायचं? नमस्कार, मी वर्षा. माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी वृंदावनची पूर्ण पारंपरिक माहिती, त्यांचे घरगुती उपाय, ती सुकू नये, पिवळी पडू नये आणि ती कशा प्रकारे सुंदर बहरून येईल यासाठी काही सोपे उपाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू परंपरेत तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते आणि तिची आपण रोज संध्याकाळी सकाळी पूजा करतो. तुळस ही विष्णू व कृष्ण यांना प्रिय मानली जाते. आपल्या घरासमोर तुळस वृंदावन असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच कार्तिक महिन्यात तुळशीची विशेष पूजा केली जाते. तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशी वृंदावन घरच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे हे शुभ मानले जाते. तुळशीला मुख्य दरवाजासमोर किंवा अंगणात ठेवण्याची परंपरा आहे. तुळस ही औषधी मानली जाते. तसेच तुळशीचे औषधी गुणधर्मही खूप उपयुक्त आहेत. तुळस हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. सर्दी, खोकला, ताप यावर तुळशीची पाने उपयोगी मानली जातात. तुळस आपल्या घरात हिरवळ व शांतता आणते. तुळशीची पाने सुकू नये किंवा ती पिवळी पडू नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी ते पाहूया. तुळशीला दररोज 5 ते 6 तास सूर्यप्रकाश आवश्यक असतो. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश सर्वात उत्तमाचा असतो. जर तुळशीला रोज थोडे पाणी द्या, पण पाणी साचू देऊ नका. माती कोरडी वाटली कीच मग पाणी घाला. जास्त पाण्यामुळे मुळे कुजतात आणि पाने पिवळी पडतात. भुसभुशीत आणि निचरा होणारी माती वापरा. महिन्यातून एकदा शेणखत किंवा सेंद्रिय कंपोस्ट घाला. यामुळे झाडाला योग्य पोषण मिळते. तुळशीची वरची टोकं हलकी हलकी छाटल्यास नवीन फांद्या फुटतात आणि हिरवीगार तुळस येण्यास मदत होते. तुळशीला फुलं आली की ती काढून लगेच टाका, त्यामुळे पाने जास्त वाढतात. आता तुळशीला कीड लागू नये म्हणून एक खास टिप्स सांगते. जर पानावर पांढरे डाग किंवा कीड दिसली तर नीम तेल पाण्यात मिसळून फवारणी करावी. आठवड्यातून एकदा फवारणी केल्यास चांगला परिणाम दिसतो. हे सोपे उपाय पाळले तर तुमची तुळस नक्कीच बहरून हिरवीगार फुलून येईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.